सो धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा मी सागर आहे. एका नवीन मॅचच्या दरम्यान आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना हाय व्होल्टेज डोळ्याचा पार न फेडणारी लढत आपण सर्वांनी पाहिली. श्वास रोखून देवाला लावणारा सामना शेवटच्या चढाईपर्यंत रंगत स्थितीतला सामना आपण सर्वांनी पाहिला आणि फायनली अमर भारत टासुरे संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केलाय. याच्या अगोदर सलग 2 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजेतेपद, त्यानंतर ही पहिली वहिली दापोली तालुक्यातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अमर भारत टासुरे संघाने प्रवेश सुनिश्चित केलाय. दुसरा सामना चिपळूण तालुक्यातून बिलॉंग करणारे हे 2 बलाढ्य संघ एकीकडे आपण पाहतोय दसपट्टी चिपळूण, तर दुसरीकडे संघर्ष चिपळूण. एकाच तालुक्यात 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण सर्वजण आज पाहतोय. संघर्ष चिपळूण संघाचा सडपातळ बांधण्याचा काढू चढाई ट्रॅक वरती त्या ठिकाणी धसपटी चिपळूण संघाचा जर आपण विचार केला तर 5 काढूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल धसपटी चिपळूण संघाला आपले जे 2 सहकारी खेळाडू आहेत त्यांना रिवायवल करायचं असेल तर डिफेन्स मध्ये कुणाची कमाई करावी लागेल किंवा ज्यावेळेला चढाईपटू चढाई ट्रॅक वरती जाईल त्यावेळेला टच पॉईंट घेणं फार गरजेचं आहे. बोनस पॉईंटच्या माध्यमातून तुमचा बॅकलाईनच्या पाठीमध्ये बसलेला सहकारी खेळाडू रिवायवल होऊ शकत नाही. याच्या अगोदर आपण बघितलं होतं धसपटी चिपळूण संघाने जय सीमा माता सालदुरे सारख्या बलाढ्य टीमला चारीमुंडे चित केलं. त्याच्यानंतर संघर्ष चिपळूण संघाचा श्री सीमा माता सालदुरे टीम बरोबरचा जो प्रवास आपण सर्वांनी पाहिला तो सामना देखील अप्रतिम झालेला होता. दरम्यान यावेळेला एका गुणासाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. अंतिम फेरीमध्ये आपला प्रवेश सुनिश्चित केला ऑलरेडी अमर भारत टासुरे संघाने आणि टीम बरोबर 2 हात करण्यासाठी चिपळूण तालुक्यातला कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो हे आपण बघणार आहोत. दरम्यान यावेळेला संघर्ष चिपळूण संघाचा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला युवा खेळाडू, उंच पुरा असा खेळाडू आहे. सडपातळ बांधा जरूर आहे परंतु त्याच्याकडे जे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे जी प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे, इच्छाशक्ती आहे ती प्रचंड आहे. प्रत्युत्तरासाठी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धसपटी चिपळूण संघाचा जर्सी नंबर 14 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन ओव्हर आहे. बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यात तुझं डिफेंड असेल त्याच्या हाताकडून हलकासा स्पर्श, हलकासा प्रयत्न जरूर करण्याचा आपण पाहिलं इथे परंतु नाही आहे. एक सेफ रेट, एक सुरक्षित चढाई करत माघारी परत जर्सी नंबर 14 आणि त्यानंतर डू ऑर डायरेक्ट तिसरी चढाई असणार आहे संघर्ष चिपळूण संघासाठी. करो या मुरो अशा पद्धतीची चढाई त्या ठिकाणी गुणाची कमाई करणं गरजेचं. साखळी डिफेंडर समोरून आले, हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता 2 खेळाडूंच्या मधोमध, मात्र अपयशी ठरतोय. शानदार डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी पूर्वानुभव या ठिकाणी आपण बघूया की डिफेंडर्स कडे होता. त्यांना वाटलं की कदाचित चढाई करतो हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न करू शकेल, वरती चूक केली नाही, चेन ब्रेक होऊ दिली नाही आणि त्याचमुळे चढाईपटूला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागतंय. जर्सी नंबर 14 बॅक टू बॅक सातत्यानं धसपटी चिपळूण संघासाठी आक्रमण करताना राईट कॉर्नर ज्या ठिकाणी युवा डिफेंडर्स, लेफ्ट कॉर्नरला देखील एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपण पाहतोय. तर चढाईची भूमिका सातत्यानं जर्सी नंबर 8 ने आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले. मागच्या मॅच मध्ये देखील या खेळाडूने खूपच चांगली कामगिरी पार पाडली होती आणि आपल्या टीमला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन आलाय. सो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने ज्या ठिकाणी एक युवा डिफेंडर्स आहे त्याच्या हाताखालून बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न चढाईपटूच्या माध्यमातून परंतु सक्सेसफुल होतोय का पाहूया. पुरेपूर 30 सेकंद आहे, टिक टिक सुरू झालंय, बजर वाजतोय आणि अशा मोमेंटला शेवटच्या क्षणी यस इथे मिडल क्लास आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. एका गुणाची कमाई. राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता त्याच्या हाताखालून बोनस पॉईंट प्राप्त केलेला होता चढाईपटूने. जर्सी नंबर 4 चढाई ट्रॅक वरती सुरुवात डाव्या कोपऱ्यातून आणि त्यानंतर राईट कॉर्नरला मोमेंटमचा वापर करत रनिंग हँडचा प्रयत्न करतो, यशस्वी होतोय का पाहूया. एका गुणाची कमाई होईल का? यस, फायनली एका गुणाची कमाई. दोन्ही संघ 3 गुणांशी बरोबरीत खेळतात. अर्थात सुरुवातीचं हे सत्र आहे, पहिला हाफ आपण पाहतोय. जर्सी नंबर 8 संघर्ष चिपळूण संघासाठी सातत्यानं संघर्ष करतोय. यावेळेला पुन्हा एकदा राईट कॉर्नरला संभवता मिळणार, सक्सेसफुली क्रॉस होईल, नो डाऊट, ऍब्सोल्युटली. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये होते. जो गुणफल बरोबरीत होता अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं तर एका गुणाची आघाडी आता संघर्ष चिपळूण संघाकडे आहे. त्यानंतर जर्सी नंबर 14 धसपटी चिपळूण संघाचा तार खेळाडू आहे, हा भरवशाचा कडे तुरूप काय काय ब्रह्मास्त्राचा इथे वापर सातत्यानं आपण पाहतो धसपटी चिपळूण संघाकडनं केला जातो. एकीकडे जर्सी नंबर 14 तर दुसरीकडे जर्सी नंबर 8 चिपळूण तालुक्यातले हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत.
अंतिम विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ या उपांत्य फेरीच्या दरम्यान एकमेकाच्या विरोधामध्ये एक संघर्षपूर्ण लढत आपल्या समोर सादर करतायत. सो बॅक टू बॅक पुन्हा एकदा दर्शन नंबर 8 वरतीच विश्वास दाखवला जातो. याच्या अगोदर एका गुणाची कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरला होता. आपल्या संघाकडे आघाडी प्राप्त करून दिली होती या खेळाडूने आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा चढायला सामोरा जातोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला, माघारी परततोय, कोणताही धोका संभवणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 4 हा सडपातळ बांधायचा खेळाडू आहे. छोट्या उंचीचा खेळाडू अर्थातच या खेळाडूकडे देखील पोटेन्शियल आहे. सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न संघर्ष चिपळूणचा अपयशी ठरतोय. डिफेंडर्स जागा नाही भेटणार इथे गपचूप राहा. दरम्यान एक हाय वोल्टेज सामना मित्रांनो आपण पाहतो आणि अर्थातच या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सत्रामध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया. अर्थातच या ठिकाणी दाखवायचा एक मधुर आवाज माझा मित्र उत्तर संघाचा मधुर वाणी. धन्यवाद क्षीरसागर सर. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणाकडे जिथे आपल्याला अनुभवायला मिळतोय दोन तालुक्यातील संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहे. तर संघर्ष चिपळूण विरुद्ध दसपटी चिपळूण. तर दसपटी चिपळूण या संघाचा प्रवास आपण अनेक वेळा अंतिम सामन्यामध्ये बघितलेला आहे. अर्थातच बऱ्याच वेळा तर आपण कोळकेवाडी चिपळूण या संघासोबत बघितलेला आहे. दसपटी चिपळूण या संघाला आता मात्र आपण बघतोय संघर्ष चिपळूण या संघासोबत तर दसपटी चिपळूण या संघाला चालू असलेल्या सेमीफायनल अर्थातच उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण बॅरिकेड्स वरचा भार कमी करायचा आहे आणि जर आपण व्हिडिओ शूट करताय तर फक्त फ्लॅश लाईट बंद असल्याची खात्री करायची. एकदा फ्लॅश लाईट बंद करायची. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. दरम्यान 4 नंबरची जर्सी परिधान केलेला दसपटी चिपळूण संघाचा चढाईपटू संघर्ष चिपळूण संघाच्या 3 खेळाडूंच्या चित्रक्षणामध्ये खेळ सजवताना पाहायला मिळतो. सुपर टॅकल यावेळेला ऑन होता. अर्थातच 2 यशस्वी गुणांची भर पडती ती संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. याच खेळाडूने मागच्या चढाईमध्ये महत्वाची कामगिरी बजावली, आपल्या संघांसाठी गुणांची कमाई केली. आता मात्र त्या चढाईपटूला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत यावेळेला अनुभवायला मिळते क्रीडा रसिकांना. दरम्यान आपण चालू सामन्याचं गुणफलक पाहतोय 5 विरुद्ध 6. 5 गुणांवरती दसपटी चिपळूण आणि 6 गुणांवरती संघर्ष चिपळूण हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 7 नंबरची जर्सी परिधान केलेला दसपटी चिपळूण संघाचा चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ज्यावेळेला संघर्ष चिपळूण या संघाला आपण बघितलं होतं शिवगंगा मोरुडी अर्थातच दापोली तालुक्यातील जिल्हास्तरीय स्पर्धा मागच्या गावामध्ये जिथे राबवण्यात आली त्या मैदानामध्ये संघर्ष चिपळूण या संघाच्या माध्यमातून अथर्व धुमाळ हे नाव गाजलं होतं. अर्थातच पुन्हा एकदा तोच संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. लाडघरच्या क्रीडांगणावरती बाजार वाचतोय. तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डायरेक्ट. दोन्ही कोपरे हातवर सुंदर अशी यावेळेला चढाई सजवली जाते. सुंदर असं पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. ते संघर्ष चिपळूण संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून यावेळेला मात्र उत्कृष्ट सांघिक दसपटी चिपळूणच्या माध्यमातून अनुभवाने कुठेतरी आपल्याला पुढे असलेला हा संघ दसपटी चिपळूणला पाहायला मिळतो. दरम्यान प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो. ज्याला आपण बॅकलाईनच्या बाहेर बघितलं होतं मागच्या वेळेला सुपर टॅकल सक्सेस झाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. सुपर टॅकल याही वेळेला ऑन आहे. 4 नंबर जर्सी परिधान केलेला दसपटी चिपळूण संघाचा चढाईपटू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 3 खेळाडूंचं चित्रक्षण आहे. बझरची टिकटिक चालू होते आणि यावेळेला मात्र केलं जातंय. यावेळेला मात्र सुपर टॅकल सक्सेस होऊ दिला नाहीये. 2 गुणांची यशस्वी कमाई. वेगावरती स्वार झाला आणि आपल्या कोर्टमध्ये मागे फिरताना 2 गुणांची यशस्वी कमाई केली गेली. आता मात्र एकूण मल्टी पॉइंट जशाच तसं प्रत्युत्तर 2 गुणांची पुन्हा एकदा कमाई केली जाते संघर्ष चिपळूण संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा एक टेक्निकल पॉइंट दिला गेला. अर्थातच जर आपण चढाईपटूला खांद्यावरती हात ठेवून जर पुढच्या कोर्ट पर्यंत सोडत असाल तर ती आपली चुकीची गोष्ट आहे. नक्कीच आपण कान मंत्र देतोय पण आपल्याला जाणीव असली पाहिजे कबड्डीचे जे नियम आहेत त्यांचं पालन करून आपण खेळाचं प्रदर्शन केलं पाहिजे. टेक्निकल आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा यशस्वी सुपर टॅकल सांघिक पकडीचा उत्तम नमुना संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शिट्टी वाजते. अर्थातच त्रुटी समय मागून घेतला गेला.
चालू सामन्याचं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं 8 विरुद्ध 11. 8 गुणांवरती आपण पाहतोय दसपटी चिपळूण या संघाला, 11 गुणांवरती संघर्ष चिपळूण. सुरेखा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. 8 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून निरावरीशी यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 4 खेळाडूंचं चित्रक्षण सजवलं गेलंय दसपटी चिपळूण संघाच्या माध्यमातून. यावेळेला मात्र शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला गेला. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला, प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला. 6 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू, तो देखील रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष चिपळूण संघाचा चढाईपटू विधान रेषा यशस्वीरित्या पार केली गेली. समोर 4 खेळाडूंचं चित्रक्षण आहे. बोनस गुण मिळणार नाहीये, चढाई गोलवर करावी लागते. फार महत्वपूर्ण लढत आणि महत्वपूर्ण सामना क्रीडा रसिकांना इथे अनुभवायला मिळतोय. या आधीचा आपण सामना बघितला. दापोली तालुक्यातील 2 संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी लढताना आपल्याला पाहायला मिळाले. गजानन संघर्ष केळशी विरुद्ध अमर भारत टावसुरे. ज्या सामन्यामध्ये अमर भारत टावसुरे संघाने शेवटच्या मिनिटापर्यंत झुंज दिली आणि अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित केला. आता मात्र आपण बघतोय चिपळूण तालुक्यातील 2 संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चढाईपटू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. अभिषेक भोगलेचं एका यशस्वी खेळाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला दसपटी चिपळूण संघाचा पटतोय आणि यावेळेला मात्र दरम्यान क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. हिंदुराज गोविंदा पथकाचे अध्यक्ष, अर्थातच ज्या गोविंदा पथकाने दापोली तालुक्याचं नाव, एक गोविंदा पथकाचं नाव अर्थातच आपल्याला उंच स्तरावरती घेऊन जाताना आपण बघितलं असेल, मयूर सर मोहिते यांचं देखील आगमन होत आहे. मयूर सरांना विनंती आहे की सर आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचंय. अर्थातच हिंदुराज गोविंदा पथक अर्थातच दापोली तालुक्याच्या प्रत्येक ओठांवरती हे नाव आपण गोकुळाष्टमीच्या दिवसांमध्ये ऐकलेलं आहे. गोविंदामध्ये देखील ज्या गोविंदा पथकाने सहभाग नोंदवला त्याचं अर्थातच मोठं श्रेय हे मयूर सर मोहिते यांना जातं. सरांना विनंती आहे सर आपण प्लीज व्यासपीठाकडे यायचंय. सुपर टॅकल 2 गुणांची भर पडेल संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. शैलेश या खेळाडूला आपण बघतो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष चिपळूण संघाचा चढाईपटू आहे. नुकतंच अजिंक्यपद कुमार गट या स्पर्धेसाठी ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा शैलेश हा खेळाडू संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चालू सामन्याचं गुणफलक आहे 10-13. 10 गुणांवरती आपण बघतोय दसपटी चिपळूण या संघाला, 13 गुणांवरती संघर्ष चिपळूण. दरम्यान चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा नजर भिरकावूया. 10-14 गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 गुणांवरती दसपटी चिपळूण, 14 गुणांवरती आपण बघतोय संघर्ष चिपळूण. अत्यंत संघर्षमय प्रवास या दोन्ही संघांच्या माध्यमातून चाललेला असताना आपल्याला जाणवतोय. पुन्हा एकदा संघर्ष संघाचा चढाईपटू आपल्याला चढाईचा पार वाहताना पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेला मात्र बोनस गुण ऑन नाहीये. बझरची टिकटिक चालू होतीये. रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा बझर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डायरेक्ट. मागाशी तेवढं दिली
यावेळेला मात्र गुणांमध्ये मोठी अदलाबदल होण्याची संभवता. 4 नंबर जर्सी विरोधात संघर्ष चिपळूण संघाचा चढाईपटू चढायचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 जणांचा डिफेन्स सज्ज होतोय. 5 विरुद्ध 1 असं समीकरण पाहायला मिळतं. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो आणि यावेळेला मात्र यशस्वी सांघिक पकडीचा नमुना. वास्तव तिसऱ्या चढाईची इशारा होते आणि यावेळेला सुपर टॅकल ऑन आहे. 2+2 4 गुणांची कमाई होईल दसपटी चिपळूण संघासाठी. गुणफलकामध्ये मोठी अदलाबदल होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं गुणफलक 15-14 सामना मध्यंतरासाठी थांबतो. 1 गुणाची आघाडी आपल्याला पाहायला मिळते दसपटी चिपळूण या संघाकडे. अत्यंत चुरशीचा हाय व्होल्टेज सामना क्रीडारसिकांना इथे अनुभवायला मिळतोय. नक्कीच कोणत्या क्षणी आयुष्यामध्ये काय घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. पंचांची शिट्टी वाजते. महत्वपूर्ण लढत मध्यांतरापर्यंत आपण सामन्याचं गुणफलक बघतोय 14-15. 14 गुणांवरती संघर्ष चिपळूण आणि 15 गुणांवरती आपण बघतोय दसपटी चिपळूण. नक्कीच क्षीरसागर आपण चर्चा करत असतो की संघर्षामध्ये आपल्या जितकी ताकद असते ना त्याच्यापेक्षा मोठी ताकद आपल्या यशामध्ये असते. एक छोटासा किस्सा सांगतो. सत्य परिस्थिती आहे. मध्य प्रदेशमध्ये एका लहान वयामध्ये एका घरामध्ये एक गाणारा मुलगा असतो आणि त्याला गाण्याची इतकी आवड असते की तो स्वतःची पेटी घेऊन घरामध्ये गात असतो. पण त्याचा परिणाम असा की त्याचा जो घसा असतो ना तो फारच कर्कश असतो आणि तरी सुद्धा त्याला गाण्याची आवड असते. आणि तो ज्या वेळेला घरामध्ये गात असतो त्यावेळेला नक्कीच घरच्यांच्या जो कानाला त्रास होत असतो ना तो असह्य असतो. त्याला घरातले अक्षरशः सांगत असतात की तू गाऊ नकोस, पण त्याच्या मनातली आवड आणि त्याच्या मनातली जिद्द त्याला कुठेही शांत बसू देत नाही. आणि तो मुलगा कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये पेटी घेऊन गात असतो. एक दिवस असा येतो की आई त्याची स्वयंपाकघरामध्ये जेवण करत असते आणि तिथे विळी ठेवलेली असते. त्या विळीवरती त्या लहान मुलाचा पाय पडतो आणि त्याच्या पायाचं बोट कट होतं. फार जुन्या काळातली गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेले जातात. दवाखान्यात नेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येतं की पायाचा अंगठा जो आहे तो कट झालेला आणि तो पायाचा अंगठा जोडला जातो. पण त्यावेळेला पेन किलर्स नसतात. त्या मुलाला वेदना होत असतात आणि तो मुलगा मोठमोठ्याने रडत असतो. आणि त्या रडण्याच्या त्याचा आकांत एवढा मोठा असतो ना की त्या इतक्या वेदना असह्य असतात की त्याच्यामधून त्याचा कंठ आहे ना तो कंठ फुटून येतो. आणि तो मुलगा नव्याने ज्या वेळेला गायला सुरुवात करतो तेव्हा त्याला कळतं की तो कंठ आपला फुटलेला आहे आणि त्याच्यामधून आपल्याला आता गोड आवाजामध्ये गाता येतोय. हा सर्वांच्या ओळखीचा मुलगा आहे. त्या मुलाचं नाव असतं आभास कुमार. आपल्या सर्वांसाठी आभास कुमार हे नाव कदाचित नवीन असेल, पण किशोर कुमार हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ही स्टोरी आहे किशोर कुमार यांची. म्हणजे एक संघर्ष आपलं आयुष्य कधी कलाटणी घेऊ शकेल हे सांगता येत नाही. तसंच कबड्डीच्या मैदानावरती देखील कोणता क्षण कधी आपल्या सामन्याला कलाटणी देऊन जाईल हे देखील सांगता येत नाही. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. 14 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपटू दसपटी चिपळूण संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना पाहायला मिळाला. रिकाम्या पण आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. बझर वाजतोय. तिसरा चढाईची इशारा होते 2 ऑर डायरेक्ट. आणि अर्थातच संघर्ष चिपळूण संघाचा चढाईपटू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. रे आता चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय दसपटी चिपळूण संघाचा चढाईपट्टू. अरे खूप सुंदर अशी खेळी सजवली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. अतितटीची लढत, अटीतटीचे प्रयत्न यावेळेला आपल्याला सजताना बहरताना पाहायला मिळतात या लाडघरच्या क्रीडांगणावरती. अर्थातच दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, एक दिवसीय कबड्डी आपण अनुभवतोय. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे. आपण पहिला सेमीफायनलचा राऊंड अनुभवला. गजानन संघर्ष केळशी विरुद्ध टावसर दोन्ही संघ दापोली तालुक्यातले होते. यावेळेला आपण दुसरा सेमीफायनलचा राऊंड अनुभवतोय. तो संघर्ष चिपळूण विरुद्ध दसपटी चिपळूण. दोन्ही संघ आपल्याला चिपळूण तालुक्यातले पाहायला मिळत आहेत. अर्थातच फायनलचा सामना हा खेळवला जाईल दापोली तालुका विरुद्ध चिपळूण तालुका. फक्त चिपळूण तालुक्यामधून कोण सज्ज होणार अमरभर टावसर संघासोबत खेळण्यासाठी हे पाहणं देखील क्रीडारसिकांसाठी तितकंच महत्वपूर्ण ठरताना आपल्याला पाहायचंय.
दसपटी चिपळूण संघाकडून 4 नंबर जर्सी प्रदान केला चढाईपट्टू आणि यावेळेला मात्र चढाईपट्टूला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. एका यशस्वी गुणाची कमाई संघर्ष चिपळूण संघासाठी ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. रात्रीचे 12 वाजून गेले आणि तरी सुद्धा मला आठवतं जी गर्दी पहिल्या दुसऱ्या सामन्याला होती तीच क्रीडा रसिकांची गर्दी अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एका यशस्वी गुणाची कमाई संघर्ष चिपळूण संघासाठी. षटू ठोकला जातो, दावा केला जातोय, शपथ घेतली जाते मैदानाची. समोरचा खेळाडू देखील दावा स्वीकारतोय. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. नक्की ज्यावेळेला आपण आपल्या शरीरावरती आपल्या संघाचं आपल्या गावाचं किट घालत असतो आणि कबड्डीच्या क्रीडांगणाची शपथ घेत असतो तर आपल्याला भान असलं पाहिजे की आपल्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आपण आपल्यापुरतं खेळत नाही तर आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी खेळतोय तर आपण क्रीडांगणाची शपथ घेताना नक्कीच या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. एका यशस्वी गुणाची कमाई पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघासाठी फार अटीतटीची लढत अनुभवायला मिळते क्रीडा रसिकांना. नक्कीच क्षीरसागर सर आपण बघतोय की क्रीडा रसिकांची गर्दी आहे हे वाढतच चाललेली आहे. थंडी वाढतीये आणि क्रीडा रसिकांची गर्दी सुद्धा इथे वाढतीये. मी क्रीडा रसिकांना विनंती करेन की नक्कीच तुमच्यामुळे ही स्पर्धा आज आपल्याला इथे इतक्या जोशामध्ये अनुभवायला मिळते. प्रत्येक क्रीडा रसिकांनी एक टाळी स्वतःसाठी वाजवायची की आपण इथे नक्कीच एवढ्या गर्दीमध्ये आमच्या मंडळाला प्रोत्साहन देत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व उपस्थित क्रीडा रसिकांसाठी. नक्कीच नुकत्याच पार पडलेल्या ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अजिंक्य पवार आपल्याला कोळकेवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आदित्य शिंदे असेल या खेळाडूला देखील आपण पाहिले. शुभम शिंदे ज्यांना आपण अनेक वेळा प्रो कबड्डीच्या मैदानावरती देखील पाहिलेलं आहे. असे दिग्गज खेळाडू चिपळूण तालुक्यातून देखील आपल्याला उभा राहताना पाहायला मिळतात. चिपळूण तालुक्याचं देखील विशेष योगदान असलेल्या कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे आपण रत्नागिरीतील कबड्डीची पंढरी म्हणून दापोलीचा उल्लेख करतो त्याचप्रमाणे अनेक क्रीडांगणांवरती चिपळूणच्या माध्यमातून आपल्याला उगवते तारे हे देखील चिपळूण तालुक्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि यावेळेला मात्र संघर्ष चिपळूण एका उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना सादर करतोय. आपल्या संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची यशस्वी कमाई करतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 8 नंबर जर्सी परिधान केलं शैलेश ज्याचा आपण नुकताच सन्मान केला. नुकत्याच पार पडलेल्या 52 अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय लाडघरच्या क्रीडांगणावरती. अनेक दिग्गज खेळाडू इथे हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात. आज लाडघरच्या किनाऱ्यावरती बैलगाडी स्पर्धांचा देखील थरार रसिकांना अनुभवायला मिळाला. खरं तर दापोली तालुका आणि दापोली तालुक्यातील विशेषतः लाडघर गाव अशा या मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि योजना राबवण्यामध्ये कुठेही कमी नसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतंच लाडघर गावाला बुल फाईट नामांकन हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचप्रमाणे ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपण अनुभवतो. एका यशस्वी गुणाची कमाई दसपटी चिपळूण संघासाठी. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 14 नंबरची जर्सी परिधान केलेला दसपटी चिपळूण संघाचा चढाईपट्टू. नक्कीच नुकत्याच पार पडलेल्या बैलगाडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला पाळंदे येथील सुबोध बोरकर. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा मान सचिन जाधव करदे. तृतीय क्रमांकाचा मान पटकावला ती बैलगाडीची जोडी होती प्रदीप नार्वेकर लाडघर. आणि चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला पाळंदे येथील नितेश बोरकर. उत्कृष्टरित्या अशी बैलगाडी स्पर्धा संपन्न आणि यशस्वीरित्या पार पडली ती लाडघरच्या समुद्र किनाऱ्यावरती. दापोली बैलगाडी संघटना अध्यक्ष वृषाल उर्फ दादू सुर्वे अर्थातच दापोली तालुका पंचप्रभू आणि बैलगाडी संघटना अध्यक्ष दापोली तालुका वृषाल उर्फ दादू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या बैलगाडी स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळाली.
त्याचप्रमाणे दत्तवाडी अध्यक्ष देखील आहेत. अनेक भूमिका बजावताना आपल्याला विशाल सर दादू विशेष कौतुक केलं पाहिजे. बनियन धरला नाही, बनियन धरला नाही, बनियन धरला नाही. निघाली आहे रायडर साहेब. कोच ऐकत नाही, पोलीस होतो वाटते. बरोबर आहे. बॅट काढायला गेला, जर्सी भेटली, पकडलं ना जर्सी. रायडर सेफ आहे. चालू सामन्याचं गुणफलक समान गुणफलकावरती दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. 20-20. क्रीडा संघांना विनंती आहे की एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच अत्यंत चुरशीचा सामना क्रीडा संघांना अनुभवायला मिळतोय. नक्कीच रात्रीचे 12:15 वाजले. सर्व क्रीडारसिक जागे असल्याची आपण एकदा खात्री करायची आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा, दत्तगुरु महाराज की. क्या बात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी फायनल राऊंडच्या शेवटच्या 5 मिनिटापर्यंत सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. सामन्याचा गुणफलक आहे 20-20. नक्कीच क्रीडारसिकांना विनंती आहे की अंतिम सामन्याच्या शेवटच्या 5 मिनिटापर्यंत हा जोश आपल्याला कायम टिकवून ठेवायचा आहे. फार महत्वाचे सामना आहेत, महत्वाचे लढत आपल्याला अनुभवायचे. अनेक दिग्गज खेळाडूंना आपण या क्रीडांगणावरती बघतोय. यावेळेला मात्र बचर वाजतो. तिसऱ्या चाळीची इशारा होते. डुअर डायरेक्ट. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय, अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चाळीची इशारा झाली होती. पण आहेत. कृपया क्रीडारसिकांना विनंती असेल की आपण शांतता राखायची आहे. चालू सामन्याचं गुणफलक 20-22. पुन्हा एकदा बझर वाजतोय. तिसऱ्या चाळीची इशारा होते की संघर्ष जिंकून संघासाठी, संघर्ष जिंकूनच्या चढाईपटूला यावेळेला संघर्ष करावा लागेल. रिकाम्या हाताने मागे फिरला तर आपल्याला बॅटलाईनच्या बाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याच्या सामन्याचे सर्वांचे इशारा करताना पाहायला मिळतात. एका यशस्वी गुणाची कमाई. सामन्याचं गुणफलक आहे 21-22. नक्कीच हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. चिपळूण विरुद्ध चिपळूण, दसपटी चिपळूण तर संघर्ष चिपळूण. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरणार तो अमर भरत टावसुद्या संघासोबत खेळण्यासाठी अंतिम सामन्यामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायचं आहे. बघूया कोणता संघ अमर भरत टावसुद्या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होतोय. बजारची टिकटिक चालू होते. 4 नंबरची असे प्रदान केलेला चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. संघर्ष चिपळूण संघाचा चढाईपट्टू. समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न. चढाईपट्टू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. स्वयंसेवक प्लीज आपण ग्राउंडकडे लक्ष द्यायचंय. पंच संदेशी झगडे आपल्याला सूचना करतात. व्हॉलेंटियर्स दत्तयोगी मोरे आणि प्रतेश तोडणकर यांना आपण बघतोय. मैदानाची निगा राखली जाते. क्रीडारसिक खरंच या गोष्टीला आपण दाद दिली पाहिजे की आज हजारोंच्या गर्दी येथे क्रीडारसिक उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठेही मनामध्ये लाज न बाळगता मैदानावरती जाऊन झाडू काढण्याचं काम देखील केलं जातंय. एकदा या आमच्या व्हॉलेंटियर्ससाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच अशाच खेळाडू वृत्तीमुळे आपल्याला आपला मंडळ आणि आपला संघ पुढे जाताना पाहायला मिळतो. त्यांचं देखील आपण मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे. संधी संपवल्याचा पंचांनी इशारा केलेला आहे. आता आपल्याकडे टाइम आउट मागण्याची संधी नाहीये. अतितटीची लढत. हाय व्होल्टेज सामना क्रीडारसिकांना इथे अनुभवायला मिळतोय. एका गुणाची आघाडी दसपटी चिपळूण संघाकडे.
आणि यावेळेला मात्र संघर्ष चिपळूण संघाचा चढाईपट्टू दोन्ही कोपरे आगावर सुंदर असं पदवित करत काही सजवली गेली आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. फार महत्वाची लढत आणि फार महत्वाचा सामना रेडवर आहे आता. आणि आपण या सामन्याचे सर्वजण शिलेदार साक्षीदार होताना सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतात इशारा येतोय. असं कसं काय? शेवटच्या 2 मिनिटांमध्ये कोण मारणार बाजी, कोण ठरणार विजय याचा शिलेदार. आणि यावेळेला मात्र 4 नंबरचे असे प्रदान केला चढाईपट्टू एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. अर्थातच 2 गुणांनी आघाडीवरती जाईल तो दसपटे चिपळूणचा संघ. थर्ड रेड आहे. कव्हर झाली की संपला विषय. ती आता फाडणार आहेत. कव्हर झाली की संपला विषय. अंपायर वर आहे आता. बोनस प्लस आहे. बोनस प्लस आहे. बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची कमाई. संघर्ष इक्वल झाला गेम. गेम इक्वल झाला. गुणफलक 23-23 दोन्ही संघ समान गुणफलकावरती. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असल्याचा पंचांचा इशारा येतोय. 23-23 काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेला दसपटी चिपळूण संघाच्या माध्यमातून. नक्कीच दुसऱ्या सत्रातील दुसरी त्रुटी समयाची संधी असेल दसपटी चिपळूण संघाची. रेडवर मॅच आहे. गुणफलक 23-23 रेडर आता कवर ना खोल लिरिक्स नाही मारायचं. गाडा वाढणार आहे. दरम्यान सामना संपतो. या सामन्यामध्ये विजयी ठरतोय दसपटी चिपळूणचा संघ. सुंदर प्रयत्न केला गेला होता संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून पण आपल्या संघाला इथेच प्रवास थांबावा लागतो आणि अंतिम सामन्यामध्ये विजयी ठरेल. बघूया कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये विजयी ठरणार. अमरभरत टाळसुर या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होतोय दसपटी चिपळूणचा संघ. अत्यंत महत्वाची लढत आणि महत्वाचा सामना यापुढे आपल्याला अनुभवायचा आहे. अमरभरत टाळसुरे विरुद्ध दसपटी चिपळूण. अतिघाई संकटात